नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पाहू शकता, चौथा हप्त्याच्या पैसे वाटपासंदर्भातची महत्त्वाची माहिती आहे. बघा, लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार. बघा, लाडक्या बहिणींना डबल हप्ता ह्या ठिकाणी आता दिला जाणार आहे. कशा पद्धतीने किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत, कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले त्या महिलांना पैसे मिळणार आहेत का त्याची देखील माहिती पाहणार आहोत. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी हा हप्ता आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे बघा, भाऊबीज ओवाळणी 4,500 रुपये देणार. बघा, भाऊबीजेची ओवाळणी देखील तुम्हाला आता ह्या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. बघा, चौथ्या हप्त्याच्या पैसे वाटपासंदर्भातची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बहिणींना डबल हप्ता दिला जाणार आहे त्या संदर्भातची काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच भाऊबीजेच्या ओवाळणी संदर्भात 4,500 रुपये देण्यासंदर्भातची काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित आणि नेहमीच खरी माहिती पाहत असतो. पाहू शकता, बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार, अजितदादांचा लाडक्या बहिणींना वादा. तर बघा, अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना वादाच केलेला आहे. लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, संपूर्ण माहिती काय ह्यामध्ये बघा, राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपुरती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. तर बघा, तुम्हाला काय वाटतं, ही जी काही योजना आहे ती 5 वर्ष चालली पाहिजे की आत्ताच बंद झाली पाहिजे? तुम्हाला जर वाटत असेल की चालू राहिली पाहिजे तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये चालू राहिली पाहिजे किंवा चालू लिहून पाठवा. ज्यांना वाटत असेल बंद झाली पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये बंद लिहून पाठवायचं आहे. 5 वर्षांपर्यंतच्या संदर्भात ही माहिती आहे. आता बघा, पुढे काय महत्त्वाची माहिती आहे. मात्र त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन या राज्यकर्त्या नेतेमंडळीकडून करण्यात येत आहे. तर पाहू शकता, बघा, त्यासाठी राज्य सरकारने त्यासाठी महिलांनी जे आहे, लाडक्या बहिणींनी जे आहेत ते या ठिकाणी सरकारला आशीर्वाद द्यावेत असं आवाहन देखील करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला लवकरच जे काही ओवाळणी आहे, म्हणजेच जसं जर आपण पाहिलं तर रक्षाबंधनाला जशा पद्धतीने पैसे देण्यात आले होते, रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला पैसे दिले होते, तसेच जे काही आपण जर पाहिलं तर भाऊबीजेची जी ओवाळणी आहे ती देखील तुम्हाला लवकरच मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता बघा, पुढे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून, बघा, मी तुम्हाला आज सकाळीच त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती की आज देखील महिलांना पैसे जमा होणार आहेत म्हणून. भरपूर महिलांना पैसे जमा झालेले असतील. आता ज्या ज्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. जर तुम्हाला 1,500 रुपये मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 1,500 लिहून पाठवा. जर तुम्हाला 4,500 मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये 4,500 रुपये लिहून पाठवायचे. ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यांना मिळाले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे, त्यांना देखील पैसे त्या ठिकाणी पाठवले जातील. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झालेला. बघा, 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ, म्हणजेच जो काही DBT आहे तो DBTद्वारे पैसे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत अर्ज आलेले किती आहेत? 2 कोटी, जवळपास 50 लाख, म्हणजेच 2.5 कोटींपर्यंत अर्ज जे आहेत त्या ठिकाणी संख्या जी आहे ती पोहोचणारच आहे लवकरच. अजूनपर्यंत झालेलं नसेल तर 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ दिलेला आहे. आणि महिला व बालविकास विभागाचं एक त्या ठिकाणी ध्येय आहे किंवा महिला व बालविकास विभागाला या ठिकाणी खात्री वाटते की ही जी काही योजना आहे ती 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. 2.5 कोटी महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशा पद्धतीची खात्री या महिला व बालविकास विभागाला आहे आणि लवकरच ती जे काही ध्येय आहे ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. पुढे बघा, या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झालेला आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश झालेल्या आहेत. बघा, तुम्ही खुश आहेत का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. ज्या ज्या महिला आनंदी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आनंदी आहेत किंवा खुश आहेत किंवा हॅप्पी आहेत अशा पद्धतीने तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ज्या ज्या महिला आनंदी असतील, खुश असतील, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. म्हणजे सर्व ह्या ठिकाणी सरकारला देखील कळेल की लाडक्या बहिणी खुश आहेत, आनंदी आहेत. त्यामुळे ही जी काही योजना आहे ती पुढे देखील सुरू राहील. तसेच महिन्याला 1500 रुपये जमा होण्याची वाट पाहतात. बघा, महिला ज्या आहेत त्या महिन्याला 1500 रुपये जमा होण्याची वाट पाहतात. आता बघा, राज्य सरकारने रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे एकत्रित हप्ता 3000 रुपये जमा केला होता. बघा, रक्षाबंधनाच्या अगोदरच महिलांना 3000 रुपये जे ते सरकारने या ठिकाणी दिलेले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो तिसरा हप्ता म्हणून त्या ठिकाणी वाटप करण्यात आला. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. तर पाहू शकता, दिवाळीच्या भाऊबीजेचे जे काही पैसे ते देखील तुम्हाला भाऊबीजेच्या अगोदरच दिले जाणार आहेत. आता ह्यावेळेस काय झालेलं आहे बघा, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकाच महिन्यात 2 हप्ते दिले होते. एक तर 14 आणि 19 तारखेला, 14 आणि 19 तारखेला. दुसरा हप्ता होता 29 ते 31 तारखेला. ठीक आहे, अशा पद्धतीने एकाच महिन्यात 2 हप्ते दिले होते. सप्टेंबरमध्ये मात्र एकच हप्ता दिला गेला आहे. म्हणजेच एकाच वेळी पैसे जे ते वाटप केले होते 25 पासून ते जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत आपण म्हणू शकतो. परंतु ऑक्टोबर महिना आता लागलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकाच वेळेस तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच डबल हप्ता तुम्हाला ह्यावेळेस दिला जाणार आहे. डबल हप्ता जो आहे तो तुम्हाला यावेळेस दिला जाणार आहे. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता देखील तुम्हाला ऑक्टोबरमध्येच दिला जाणार आहे. म्हणजेच डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण महिलांना अगोदर 1500 रुपयेच महिन्याला दिले जात होते, आता त्या महिलांना 3000 रुपये दिले जातात. बघा, ह्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. महिलांसाठी खुशखबर अशी असू शकते. बघा, आता सरकारने काय म्हटलेले, नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ते ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत. परंतु जर सरकारला असं वाटलं की नोव्हेंबरच्या महिन्यांच्या सोबतच आपण डिसेंबर महिन्याचे देखील पैसे देऊन टाकूया, तर ते देखील तुम्हाला दिले जातील. म्हणजेच एकत्रितरित्या एकाच वेळी तुम्हाला 4500 रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकतात. कारण बघा, त्या संदर्भाची देखील माहिती मला त्या ठिकाणी मिळालेली होती. मागे न्यूजमध्ये आलेलं होतं की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे जे काही पैसे ते सरकार एकाच वेळी देण्याच्या त्या ठिकाणी चर्चा जे आहे ते करत आहे. त्यामुळे डिसेंबरचे देखील पैसे तुम्हाला याच वेळी दिले जाऊ शकतात अशी शक्यता त्या ठिकाणी दाट आहे. त्यामुळे एकाच वेळी तुम्हाला 4500 रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत. ही मोठी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज होती, खुशखबर होती. आता बघा, राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली, मात्र माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे केव्हाही आणि कधीही काढू शकता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. रक्षाबंधनाला जसे 3000 रुपये दिले, तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणींना मी खाली हाताने पाठवणार नाही. तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वादा आहे असं म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणाच माजलगाव येथील सभेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे की तुम्हाला तिसरा हप्ता जर तुम्ही आजचा पाहिलं तर आत्ता त्या ठिकाणी काही महिलांना आज देखील त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. त्या महिलांचे पैसे त्या बँक अकाउंटमधून महिला काढत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचा हप्ता देखील जमा होऊन जाऊ शकतो. तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.